यांनी काही गंभीर आरोप केले होते, त्यावर आता पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय। बीडमधील त्या 109 जणांचा अकस्मात मृत्यू झाला होता। त्यांची हत्या नसून सर्पदंश आत्महत्येसारख्या नोंदी असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी म्हटलंय। तर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिलाय। काही प्रसार माध्यमांद्वारे जे गैरसमज पसरवले जात आहेत त्यावर विश्वास ठेवू नये। पोलीस प्रशासन हे आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे। त्याचप्रमाणे खुनासारखे किंवा हत्येसारखे जे गंभीर गुन्हे आहेत त्यामध्ये तर आम्ही अधिकच सतर्क असतो, परंतु हे 109 हे कुठलेही हत्या किंवा खून नसून ते अकस्मात मृत्यूच आहेत। दरम्यान सुरेश धस यांनी काय आरोप केले होते पाहूया। 109 मृतदेह सापडले एका वर्षात परळीमध्ये 109, त्यातले फक्त 5च रेकॉर्डवर आले। 109 पैकी 5 आले। 104 मृतदेहांची ओळख पटली नाही, कशामुळे मेलेत याचा बी काय खातरजमाना। काय जणांचे तर हाडकं सापडल्यात, नुसती हाडकं। 109 मृतदेह जर एका वर्षामध्ये परळीत सापडत असतील, पैठणमध्ये असं आहे का? माझ्या आष्टे तालुक्यातनं पाथर्डीत येता मी चौकशी केली, 109 असतील का? 5-4 जरी झालं आम्हाला भीती वाटते। 109 लापता मुर्दे इथं सापडले।